Dear students of 11th Science and Commerce faculty, today we are going to talk about a new chapter from prose section, that is Pillars of Democracy. Pillars of Democracy is an article. Pillars of Democracy is an article by Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Who does not know Dr. B.R. Ambedkar? प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, भारतरत्न, विश्वरत्न आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांची सर्व जगभर ओळख आहे अशी एक महान व्यक्ती म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या गृहस्थांनी राज्यघटना निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले आणि सर्वसामान्य जनता आणि अति मध्यम ते अप्पर मिडल सुपर मिडल and very rich people, almost all people belonging to all walk of life are considered, so that there will be no injustice on anyone. Here are the three basic principles on which the working of democracy begins. The three principles on which the working of democracy begins, and they are liberty, equality and fraternity. स्वातंत्र्य, समता, बंधुता. स्वातंत्र्य, समता, बंधुता जिथे एकत्र नांदते त्या ठिकाणी देशाची प्रगती अतिशय वेगाने होते. फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा केवळ याच तीन तत्वांसाठी झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या कालावधीमध्ये ही राज्यघटना लिहिल्या गेली किंवा जेव्हा ही प्रक्रिया सुरू होती तेव्हा भारत पूर्णपणे स्वायत्त झालेला नव्हता. भारताच्या स्वतःच्या अशा मर्यादा होत्या, परंतु तरीसुद्धा तुमच्या नॉलेजसाठी एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावी लागते की स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, द फर्स्ट ज्युडिशियल मिनिस्टर ऑफ इंडिया इज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. So before starting the article, let me introduce you some basic things related with this article. The first of all here is the world famous definition of democracy, and you have to tell that who had penned it down. Number 1, government of the people, by the people and for the people, shall not perish from the earth. Shall not perish from the earth. Perish म्हणजे नाश पावणे. लोकांकरिता निर्माण केलेले राज्य, लोकांसाठी निर्माण केलेले राष्ट्र कधीही या पृथ्वीवरनं नाश पावू शकत नाही. So firm statement was given and there are 4 alternatives. You have to find out the correct one. The first alternative here is Mahatma Gandhi. Number 2, Nelson Mandela. Number 3, Abraham Lincoln. Number 4, Dalai Lama. The correct answer here is Abraham Lincoln, the President of America. Abraham Lincoln. Number 2, a system where the government is elected and ruled by people is called
नंबर 1 ब्युरोक्रेसी, ऑटोक्रेसी, डेमोक्रेसी, aristocracy. The correct answer is democracy. The third statement is coming here. A democratic country is governed by its. Four alternatives are here. A democratic country, आपला देश लोकशाही सरकारद्वारा चालवला जातो आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कार्यरत असतात. तर अ डेमोक्रॅटिक कंट्री इज governed by, four alternatives are given here: military, number 2 police, number 3 politicians, and the last alternative is here constitution. The last alternative is your correct answer, constitution. राज्यघटनेद्वारा नियंत्रित केले जाते. राज्यघटनेच्या चौकटीत राहून तुम्हाला त्या अधीन राहून तुमचं सरकार चालवावं लागतं. लोकमताचा आदर करावा लागतो. बहुमताने कुठलेही निर्णय पारित होत असतात आणि जे जे निर्णय राज्यसभेत पारित होतात त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत असते. हे सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत आहेत. The very principle, as I have already told you, the very principle of democracy works on these three principles. This is called Trinity of Democracy. लोकशाहीची त्रिसूत्री. लोकशाहीची त्रिसूत्री ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 घटकांचा समावेश आहे. तर आपल्याला तुम्हाला असं प्रॉमिनंटली सांगायचं आहे की कॉन्स्टिट्यूशनला आपण काय डिफाईन करू शकतो. फ्रीडम म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट फ्रीडम मीन्स. इक्वॅलिटी मीन्स व्हॉट, एव्हरीथिंग दॅट यू हॅव टू बी अवेअर ऑफ सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द कंटेंट मॅटर ऑफ धिस टेक्स्ट. कॉन्स्टिट्यूशन. लेट अस बिगिन विथ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन संविधान. तर हे संविधान जे आहे या संविधानाने आम्हाला स्वातंत्र्यपणे असं जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, उद्योग करण्याचा, आमच्या धर्माचं पालन करण्याचा, आयुष्यामध्ये संपत्ती कमवण्याचा, पाहिजे तो उद्योग व्यवसाय करण्याचा प्रदत्त अधिकार प्रदान केलेला आहे. Constitution. It is an aggregate of fundamental principles. It is an aggregate of fundamental principles or established precedents that constitute the legal basis of a policy, organization, or other type of entity and commonly determine how the entity is to be governed. Entity म्हणजे अस्तित्व. जे अस्तित्व आहे, जे आज समजा केंद्रामध्ये समजा BJP गव्हर्नमेंट असेल, स्टेटमध्ये समजा मिक्स गव्हर्नमेंट असेल, तर या प्रत्येकाचं स्वतःचं स्वतंत्र एंटिटी आहे, एक्झिस्टन्स आहे, अँड दे वर्क अकॉर्डिंग टू देअर आयडियोलॉजी अँड प्रिन्सिपल्स, but by remaining within the frame of constitution. Liberty. What is liberty? It is the freedom. It is the freedom to go where you want, do what you want, etc. Equality. It is the state of being equal, especially in status, rights or opportunity. जोपर्यंत सामाजिक प्रतिष्ठा, पद
हक्क, अधिकार किंवा संधी यांचा प्रश्न आहे, तोपर्यंत समानता असणं गरजेचं आहे. जर ही समानता नसेल तर देशातील मूठभर लोक श्रीमंत अधिक श्रीमंत होत राहतील आणि गरीब अधिक गरीब होत राहतील. एक विषमतेचं, भयानक विषमतेचं चित्र आपल्याला दिसेल आणि तिथे कुठेही सुख, शांती, समृद्धी, प्रगती एकत्र नांदू शकणार नाही. अँड दॅट्स वाय इक्वॅलिटी इज व्हेरी नेसेसरी. फ्रॅटर्निटी, इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. हा एक सर्वसाधारण बंधुभावाचा भाग आहे. आम्ही दररोजच प्रार्थना म्हणतो. प्रार्थना म्हटल्यानंतर प्रतिज्ञाही म्हणतो आणि त्या प्रतिज्ञेमध्ये असे खूप चांगले चांगले स्टेटमेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये तुमची ब्रदरहूडची संकल्पना स्पष्ट होईल की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी आणि माझे देशबांधव यांच्याशी मी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे. सो व्हॉट अ ब्युटिफुल pledge is being written, and we have to understand the deeper meaning of it. Once you come to know the meaning of this particular pledge, you will be able to know the meaning of what is brotherhood. बंधुत्व काय असू शकते, तर बंधुत्वाची संकल्पना ही आहे की आम्ही सारे एक आहोत. We are all Indians. The feeling of Indianness bring us together on a single platform in the moments of crisis, in the moments of happiness, or at any hour whenever the government appeals you. So this is all about the introductory matter related with this chapter, Pillars of Democracy. Now I suggest you to see the textbook page number 36. Textbook page number 36 and see the content matter, and I have to explain one particular part from this article, and thereafter the activity sheet will follow. So let me give you the explanation on page number 36 and 37. So you are suggested to have a look, to have a glance and read the text at least once if you want to solve the activity sheet. Otherwise you will not be able to understand what type of questions are there being asked in the activity sheet. Okay then, so let us begin with the text. The text is here. Before introducing the text, let me tell you something about the author, that Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahu, now in Madhya Pradesh. He was awarded Bharat Ratna posthumously. Posthumously means Maranopurant. After his death, he received the highest civilian award being offered by the government of India, Bharat Ratna. He was the chairman of the drafting committee of Constitution of India. Dr. Babasaheb Ambedkar had laid emphasis on liberty, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. थोडक्यात तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की हा चॅप्टर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हे 3 तत्व कायम लक्षात ठेवायचे. स्वातंत्र्य, समता, बंधुता. फ्रीडम, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. अकॉर्डिंग टू हिम, these principles will make India
a strong nation. If you want to prove your ability, your merits, your qualities, your potentials, then you should respect these principles. He opines that hero worship is a sure road to degradation. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेवरती कधीही विश्वास नव्हता. जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती, मग ती राजकारणातली असो, समाजकारणातली असो, आपल्या नातेवाईकातली असो, आपल्या नजीकची असो, त्या व्यक्तीला आपण व्यक्ती न समजता देवत्व प्रदान जर केलं तर निश्चितपणे अधःपतनाला सुरुवात व्हायला काही वेळ लागत नाही. ही ओपाइन्स दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि प्रसंगी हीच हिरो वर्शिप हुकुमशाहीमध्ये सुद्धा रूपांतरित होते. अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन इज ॲश्युअर्ड. अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन इज ॲश्युअर्ड. आणि राष्ट्राचं अधःपतन हे निर्धारित असते आणि ते होऊ नये म्हणूनच आम्हाला व्यक्तीला व्यक्ती राहू द्यायचा, त्याच्याजवळ असणाऱ्या सद्गुणांचा आदर करायचा. बट इट डज नॉट मीन दॅट वी शुड कन्सिडर हिम just like God or equivalent to God, or we should not worship him. We should respect him, we should honor him, we should follow his principles, but we should not make any hero worship. So let us begin the text. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? केवळ स्वरूपामध्ये नाही तर वास्तविकतेमध्ये जर आम्हाला लोकशाही अंगीकारायची असेल तर आम्ही काय करणं गरजेचंच आहे. द फर्स्ट थिंग इज इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स. आमचे सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही संवैधानिक चौकटीचा आधार घ्यावा, संविधानातील दिलेल्या मार्गदर्शक रूपरेषांचा सहारा घ्यावा. फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्स देअर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. खूप मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचं समर्थन केले जाते की राज्यघटनेची गरज नाही, राज्यघटनेशिवाय सुद्धा काही आगळं वेगळं असं घडू शकते. बट दॅट इज नॉट द केस. बट वेअर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन. परंतु जिथे संवैधानिक गोष्टी तुम्हाला अंगीकाराव्या लागतात किंवा स्वीकाराव्या लागतात त्या ठिकाणी कोणत्याही समर्थनाची गरज नसते फॉर दीज अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. कारण अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ह्या कधीही शाश्वत स्वरूपाचं समाधान किंवा सुख प्रदान करत नाही, त्या निहित स्वार्थासाठी असतात. दीज मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ अनार्की. आणि ह्या पद्धती ज्या असतात तर ह्या अनार्की, ANARCHY, अनार्की म्हणजे अराजकता, अराजकतेकडे घेऊन जाणाऱ्या असतात. अँड द सूनर दे आर अबंडन्ड द बेटर फॉर अस. आणि आम्ही जितक्या लवकर ह्या अराजकतेकडे आम्हाला घेऊन जाणाऱ्या पद्धतींचा त्याग करू तितक्या लवकर आमचं भलं होणार आहे, तितक्या लवकर आमचं कल्याण होणार आहे. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy. Who was John Stuart Mill? John Stuart Mill was not a politician belonging to America, but he was a great philosopher. And Dr. Babasaheb says that we have to follow some of the principles being suggested by John Stuart Mill. John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely not to lay their liberties at the feet of even a great man or to trust him with powers which enable him to subvert
देअर इन्स्टिट्यूशन्स. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या चरणाशी आमचं स्वातंत्र्य अर्पण करायला नको आणि त्याला असा कुठलाही भास निर्माण व्हायला नको, अशी कुठलीही भावना त्याच्यामध्ये वृद्धिंगत व्हायला नको काय की आता मी ही जी काही संस्था चालवतो आहे किंवा आज मी हे जे काही सरकार चालवतो आहे तर याला मी पाहिजे त्या पद्धतीने मोल्ड करू शकेल, माझ्या चॉईसनुसार त्याच्यामध्ये मी बदल करू शकेल. तर व्यक्तिगत आवडीनिवडींना लोकशाहीमध्ये स्थान नसते, जनमताचा आदर करावा लागत असतो. हे जॉन स्टुअर्ट मिलनी जे सांगितलं तेच बाबासाहेबांनी या ठिकाणी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला. देअर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन. काहीच चुकीचं नाही, जे लोक महान आहेत ते महानच आहेत, कोणीही असो. मग ते जवाहरलाल नेहरू आपले भारताचे पंतप्रधान असो, अब्दुल कलामांसारखे राष्ट्रपती असो, इंदिरा गांधींसारख्या होऊन गेलेला माजी पंतप्रधान असो, तर हे लोक ग्रेट आहेच. काही त्यांच्या ग्रेटनेसबद्दल आपल्याला कुठेही तीळ मात्रही शंका नाही. ओके, देर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल. कृतज्ञ असण्यात काही चूक नाही. नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लॉंग सर्व्हिसेस टू द कंट्री. ज्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलं त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असायलाच पाहिजे. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. परंतु कृतज्ञतेला सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजे. आपण कोणाबद्दल किती ग्रेटफुल असायचं, किती वेळा कोणाबद्दल आपल्या भावना या पद्धतीने व्यक्त करायच्या की येस आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू, आय एम रिअली नेवर बी फ्री फ्रॉम युअर डीड. असं काही तुम्हाला वारंवार म्हणायची गरज नाही. तुम्ही ग्रेटफुल आहात तर ग्रेटफुल आहातच. As has been well said by the Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. See how beautiful Daniel O'Connell has said, and he is an Irish patriot. त्याचं असं म्हणणं आहे की कोणताही मनुष्य हा त्याचा मान सन्मान गहाण ठेवून कृतज्ञ असू शकत नाही. जगाच्या पाठीवरची कुठलीही स्त्री तिचं पावित्र्य गमावून बसून कृतज्ञ असू शकत नाही आणि जगातली कुठलंही राष्ट्र हे कृतज्ञ असू शकत नाही जर ते त्याचे स्वातंत्र्याची किंमत अदा करत असेल तर. धिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ अदर कंट्री. फॉर इन इंडिया भक्ती or what may be called the path of devotion or hero worship plays a part in its politics unequaled in magnitude. तर भक्ती असावी, श्रद्धा असावी, विश्वास असावा, पण तो डोळस असावा. त्याच्यामध्ये आपली कुठे फसवणूक होत नाही एवढी आपण खात्री बाळगावी. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. धर्मानुसार भक्ती जी सांगितलेली आहे ती आत्म्याच्या मुक्ततेसाठी सांगितलेली आहे. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. परंतु राजकारणामध्ये मात्र भक्ती जर असेल, श्रद्धा जर असेल आणि जर ती अंधश्रद्धा असेल तर त्याचं शेवटी अधपतनामध्येच आहे. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि प्रसंगी हीच जी काही झालेली अधोगती आहे, हे अधपतन आहे, याचं रूपांतरण हे